नमस्कार मित्रमंडळींनो, तर सर्वांना शुभ सकाळ. सकाळच्या 7 वाजल्यात आणि इथं लागले स्वयंपाकाला. तर आज करायची आपल्याला सोयाबीनची सुकी भाजी आणि थोडीशी पातळ. तर चला स्वयंपाक करून घेऊया. आधी गरम पाण्यामध्ये सोयाबीन टाकून घेते. तर सोयाबीन चांगलं उकडून पाणी काढून घेतलं. आता चांगलं पिळून घेते, म्हणजे पाणी निथळून जाते त्यातलं. आणि इकडं फोडणीची तयारी केली. कांदा बारीक चिरला, कोथिंबीर, कढीपत्ता आणि लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर थोडीशी बारीक करून घेते. आता तेल गरम झालं मग त्याच्यामध्ये आता जिरी टाकली, जिरी मोहरी आणि आता लसूण कोथिंबीर टाकते. आता त्याच्यामध्ये घेऊन टाकूया कांदा बारीक चिरलेला आणि चांगला ह्याला परतून घेऊया सोनेरी कलर येईपर्यंत. तर इथं सोयाबीनची भाजी झाली. आता बंद करून ठेवते गॅस आणि गार होते थंड. तोपर्यंत इकडं चपात्या करून घेते, पीठ मळून घेतलं होतं. तर इथं मुलांना दिली जिलेबी खायला. रात्री आणली होती जिलेबी. छान आहे का रे जिलेबी? तर जिलेबी खाऊन घेते ती. तर घरचं सगळं काम आवरलं आणि आता इकडं माळावर आलोय. सरपण न्यायला आज पौर्णिमा. तर देवीपाशी आपली पंगत आहे. तर भाकरी करायची, त्या बाजार आमटी आणि भाकरी. तर इथं सरपण आणून टाकलं. आता गाड्यामध्ये आणलं होतं आता. आणि आता चाललं आता शेळ्यांना वैरण आणायला. त्याच्याकडंच गवत काढलं आता शेळ्यांना आणि आता बांधलं इकडं. चला आता शेळ्यांना नेऊन टाकूया. चला आता गटोडे दिले बांधून. जात जाता संध्याकाळच्या भाजीला कोथिंबीर घेऊन जाऊया. कोथिंबीर काढली आता. चला आता जाऊया घरी. सकाळच्या स्वयंपाकाला तयार लागले. इथं चुलीवर डाळ घातली तरीच शिजत. आणि इकडं आता भाकरी करून घेणार आहे. बाय लागल्या त्या. आणि तोपर्यंत माझं पीठ चाळून घेते आता. आई आता भाकऱ्या करायला चालू झाले. त्या भाकरी बने कुठं आपण शहरी ठिकाणी राहतोय, बघितलं पंढरपुरात काय केलं. इकडं भाकरी करायला चालाय त्या. आणि इकडं चालू आता आमटीची तयारी. पातीला गरम झाले, त्यामध्ये तेल टाकून घेतले आता. तर आज आले त्या वर्षाच्या आई छान करते त्या बाजार आमटी. त्यामुळं आता त्यांनाच बोलवलंय करायला. इकडं डाळ शिजवून घेतली. सगळं साहित्य करून ठेवलं होतं आम्ही. आता फक्त फोडणी द्यायचं बाकी राहिले. तर आता इथं तेल गरम झाले, त्यामध्ये जिरी टाकली, मोहरी टाकली आणि तर इथं सगळं मसाला काढून घेतले ते आता. जिरी टाकली आता. तुम्ही पण बघायला थांबलाय काय? होय. कोण टाकला हलवायला मसाला टाकल्यावर हलवा येत नाही. आता टाकायची कांद्याची पेस्ट. कांद्याची पेस्ट टाकून घेतली आता. हा टोमॅटो बाजारांची जाऊ बापू आणि सासूबाई दोघं मिळून करते ती.
टमाट्याची पेस्ट समजा आहे कांदा भाजी टमाट्याची पण पेस्ट टाकली आता तर इकडं आमटीला फोडणी द्यायला चालू आहे. तिकडं मी जाते आता भाकरी ती बघती ए सगळा चांगला सगळा परतून घेतला आता डाळ झालेली आता चांगलं पालती पळी जरा पालती पाणी गरम केलेलं आहे आता त्याच्यामध्ये टाकले मसाला चांगला हे झाला कमी करता तिथनं हसवती त्या खाली गेली मस्त अशी भाजीला फोडणी देऊन झाली आता आमटीला सगळं झालं आता घरचं आणि आता 9 वाजले ते निघाला आता आरतीला आधी साडी वगैरे नेसून घेतो साडी ती आणली हार आणले ते चला आता करून प्रवचन झालं प्रवचन होतं इथं राऊत महाराजांचं प्रवचन करून घेतलं भरपूर माणसं आली ती तर इथं आलोय आता देवीपाशी चला आता साडी नेसून घेऊ आधी तर आता साडी घालून घेतो आता देवीला साडी नेसून झाली आता छान अशी आणि आता पूजा करून घेऊया आणि ओटी पण भरून घेऊया पूजा होतो दादाच्या काकीला बोलव एक जण कोणतरी आम्हाला चौकीच नाही मोठी हे तर थांब घरी तास असं मागे सर हां असं खाली सगळं आलं पाहिजे हां सरळ डायरेक्ट छान छान तू बाहेर कसं कसं ठेव राहू द्या तसं कसं असतं पीस नारळ काय ओटीवर असतो नारळ नाही मी वाहिलाय वाहिलाय का ते फाड असतं म्हणलं पानाचे आळल्यालाच आहे का माणसं त्याला खोल आणायचा ना जेवायच्या आधी असतो घेतो ना दमा वाळा तर आता सगळ्यांची ओटी भरून झाली आता मी ओटी भरून घेते आणि आपल्याला आता आरतीला सुरुवात करायची आज आम्ही 2 जण मिळून करणार आहे आरती तर ओटी भरून घेऊया आधी
तीन आहे त्या दोन. ते सगळं उठलं असेल. इकडे बघा इकडे बघा. झाले आताच. आणि आता नैवेद्य ठेवू. नैवेद्यामध्ये मकाची भाकर, गाजर आमटी, भात, जिलेबी. तर चला नैवेद्य ठेवून घेऊया. बाहेर सगळी पंगत बसवली जेवायला. तर चला आधी इकडं पुरुष बसले नंतर तिकडं